तुमची दाद तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि मागणं काय मागणार, रसिक आमच्यासाठी प्रभू परमेश्वर तोच आहे. त्यामुळे ह्यानंतरचं गाणं हे जरी परमेश्वराला प्रभूला समर्पित असलं तरी आमच्या समोर आमचा परमेश्वर आमचा प्रभू बसलेला आहे आणि तो दयाळू आहे, कृपावंत आहे हे आम्हाला निश्चित माहिती आहे. त्यामुळे हे गाणं तुमच्यासाठी, तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांसाठी. प्रभु तू दयाळू कृपावंत दाता, प्रभु तू दयाळू कृपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंता. प्रभु तू दयाळू कृपावंत दाता, प्रभु तू दयाळू. जगविण्यास देहा दिली एक रोटी, जगविण्यास देहा दिली एक रोटी. नमस्कार माझे तुला कोटी कोटी, वासना कशाची नसे अन्नचिता, वासना कशाची नसे अन्नचिता. दया मागतो रे तुझी मी अनंता, प्रभु तू दयाळू. आपला असा दैव निशस्त्र देव ज्याच्यामध्ये आपण माऊली शोधतो, हा एकमेव देव, हा एकमेव पुरुष ज्याच्यामध्ये आपण माऊली शोधतो. सर्व संतांनी त्याच्यामध्ये माऊली शोधली. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रे टाहो, विठ्ठल नामाचा रे टाहो प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव.
हसरा गुलाब माझ्या दुःखाचं नाव आहे, काट्यात हसण्याचा ज्याला सराव आहे. असं म्हटलेलं आहे की थैमान सागराचे मी झेलतो खुशीने, थैमान सागराचे मी झेलतो खुशीने, असल्याच नाविकांचा येथे निभाव आहे. असे नाविक तरलेले जातात आणि माणूस कुठलाही असो, तो शेतात काम करणारा शेतकरी असो किंवा ऐरणीवर आपला भाता हलवणारा लोहार असो. तुम्हा सर्वांची मनं पण आभाळा एवढी आहेत आणि आभाळा एवढी माया तुमची आहे. ती माया सदैव आमच्यावर अशीच राहू दे. आभाळात उडण्यासाठी पंख हवे असतात असं म्हणतात आणि ह्या बॅनरचं नाव तुम्हाला माहिती आहे, स्वरपंख. आम्ही गातो पण हवेत तरंगत असतो. आता हे जे स्वरपंख आहे कनक क्रिएशन आहे. ह्या कनक क्रिएशनचे अतुल साटम यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण त्यांनी ह्या कार्यक्रमाचा पूर्णपणे घाट घातलेला आहे आणि हे स्वरपंख आम्हाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे की जीवन जगण्यासाठी दृष्टीची नाही दृष्टिकोन असण्याची फार गरज आहे. त्यामुळे आपला दृष्टिकोन जर बदलला, तो जर सकारात्मक राहिला तर आयुष्य सदैव दृष्टीशिवायसुद्धा उजळून जाऊ शकतं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आपण उन्मुक्तपणे मुक्तपणे स्वच्छंदपणे विहार करावा, पण हा विहार करतानासुद्धा बाजूच्या जगाचं ध्यान असावं. प्रत्येकावर आपली नजर असावी जशी घारीची तिच्या पिल्ल्यावर असते.
भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेशी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी तूच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा नभात नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे छायाने देखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमा नभात नभातला चंद्रमा जर गायब झाला रात्र काळी असते असं म्हणतात जेव्हा रात्र संपते तेव्हा दिवसाचा उजेड सुरू होऊन आयुष्याला नवीन सुरुवात होते त्याचप्रमाणे जेव्हा साप कात टाकतो तेव्हा आपलं पुढील आयुष्य उज्ज्वल आयुष्य सुरू करण्यासाठी तो तयार झालेला असतो आपल्या चित्रपटसृष्टीत अशी अनेक चित्रपट निर्माण झालेले आहेत ज्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीची कात टाकलेली आहे ह्या दोन शब्दांवरनं तुम्हाला कळलं असेल की हे गाणं कुठलं आहे नादो महानोरांचे शब्द बाळासाहेब मंगेशकरांचं संगीत
पानाच्या सळसळीमध्ये संगीत आहे आणि सागराच्या लाटांमध्ये संगीत आहे. स्वर कुठलेही असो, स्वर काहीही असो, पण सूर जेव्हा जुळतात तेव्हा एक नवीन गीत जन्माला येतं. चराचराचा श्वास असे स्वर, सृष्टीचा निश्वास असे स्वर, कोहम कोहम उच्चारातून बालमुखी सृजनाचा सुस्वर. हा सुस्वर असाच राहू द्या आणि एक नवीन गीत जन्माला येऊ द्या. सुरतेची छेडिता गीत उमटले नवे, सुरतेची छेडिता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो, सुरतेची छेडिता. बोल प्रीत बहरली हो, कळी हळूच उमलली हो, बोल प्रीत बहरली कळी हळूच उमलली, वेदना सुखावली हासली तुझ्या सवे हो, सुरतेची छेडिता गीत उमटले नवे, सुरतेची छेडिता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो, सुरतेची छेडिता. ह्या पंचतत्वात सूर आहेत आणि पंचतत्वातनं निर्माण होणारं एक अतूट नातं म्हणजे प्रेम. आणि सागर किनाऱ्यावर बसल्यावर, कारण आपण मुंबईत राहतो, आपल्याला सागर नवीन नाही आहे, जेवढं प्रेम आपण सागरावर करतो किंवा सागराच्या साक्षीने जेवढ्या लोकांनी आणा भाक्या घेतल्या असतील, मला वाटतं कुठे कुणी घेतल्या नसतील. हा सागरी किनारा, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, ओला मिठीत आहे हा रेशमी वारा, हा रेशमी वारा. हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा, ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा, अंगावरी शहारा. हा सागरी किनारा. मी कालचीच भोळी, मी आज तीच येणी, ही भेट येणारी कान्यारीच आज गोडी. मी कालचीच भोळी, मी आज तीच येणी, ही भेट येणारी कान्यारीच आज गोडी. काहुले पडावी ओ, काहुले पडावी वळतून वेशारा, ओल्या मिठीत येतो अंगावरी शहारा, अंगावरी शहारा. हा सागरी किनारा. ए अगर हारसवा सोड सके पुरे हा पहाडा सोडना भोला, हारसवा
सोड सके पुरे हबहाळा सोडला अबोला झुरतो तुझ्या विना घडला काय गुन्हा झुरतो तुझ्या विना घडला काय गुन्हा बनलो निशाळा सोडला अबोला हारसवा सोड सके पुरे हबहाळा सोडला अबोला इश्काची दौलत उधळी तुझा नखरा मुखचंद्रा भवती कितीक फिरती नजरा हसवा लागत तुझा अलबेला नशिला तरी मत होश मला दुरले भान आता झाला जीव कुळा दुरले भान आता झाला जीव कुळा बनलो निशाणा सोडला अबोला हारसवा सोड सके पुरे हा बहाणा सोडला अबोला दिसते मजला सुखचित्र नवे दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे प्रीत तुझी माझी फुलावी या फुलत्या वेणी भावमुखे ओठात यावे गंध जसा सुमपात शब्दाविना मन पावला शब्दाविना मन पावला अवघ्यात मी तुझ सांगते दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते दिसते मजला सुखचित्र नवे आपल्या मराठी संगीतामध्ये जसे रफी साहेब गायलेत तसे अनेक गायक गायिका गायलेल्या आहेत ज्यांची मातृभाषा मराठी नाही. त्यापैकी एक आहेत हेमंदा. हेमंतांनी जी मराठी गाणी गायलेली आहेत ती इतकी लोकप्रिय झालेली आहेत. त्यामुळे मी जास्त बोलत नाही. हेमंतांचा आवाज ह्यानंतर एक डुएट गाणं आणि त्यानंतर हेमंताने गायलेलं एक एकल गाणं सोलो गाणं तुमच्यासाठी सादर करतो. गोड संगतीनं माझ्या तू येशील काय गोड संगतीनं
तुला मिळवत मिळवत येईल. तुझ्या हसव्याया चालाया अशी गाणार नाही. गोड संगतीनं माझ्या तू येशील काय, गोड संगतीनं माझ्या तू येशील काय. हाय संगतीला तुझ्या मी येणार. हाय संगतीला तुझ्या मी येणार. हाय तुझ्या प्रीतीची राणी मी होणार. हाय गोड संगतीनं हाय संगतीला गोड संगतीनं हाय संगतीला तुझ्या मी येणार. हाय वा वा वन्स मोर अख्खा कार्यक्रम करूया, घाबरू नका. शेवटी गोमू यायला तयार झाली हे काही कमी नाही आहे, हो ना. असो, ह्यानंतर मी जसं म्हटलं हेमंत कुमारांनी अजून एक वेगळ्या धाटणीचं गाणं गायलं आहे. अनिल अरुण यांचं संगीत आहे आणि तुम्हा सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू अमोल नाती येना. ये प्रिये ये प्रिये ये प्रिये ये प्रिये. फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले. फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले. रुसवाता कशाला हसली पाने फुले. हात दे साथ दे हात दे साथ दे. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू मोड नाती येना येना येना. प्रीतीच्या चांद राती घेऊन हात हाती जोडू मोड नाती येना. ये प्रिये ये प्रिये ये प्रिये ये प्रिये. ह्यानंतर एक वेगळी तुम्ही आतापर्यंत संगीताचा आस्वाद घेत आहात, तुमचे कान तृप्त होत आहेत. आता ह्या गीतावर आमची एक कलाकारा तुमच्यासमोर छानसं नृत्यसुद्धा सादर करणार आहे. लावणी आहे, लावणी मधल्या काळातली आहे, त्यामुळे अतिशय सुरेख अशी लावणी, लाईव्ह लावणी आणि तिच्यावरती तिचा लाईव्ह डान्स परफॉर्मन्स. तेव्हा ढोलकी तयार आहे, घुंगरं पण तयार आहेत आणि तुमच्या टाळ्या आणि शिट्ट्यासुद्धा तयारच आहेत. हो.
ह्यानंतर एका अशा काळात आपण जाणार आहोत, त्या काळाच्या आठवणी, त्या काळातल्या चित्रपटांच्या आठवणी आपल्या मनावर सदैव कोरलेल्या आहेत. म्हणजे ज्यांचा जन्म 70 नंतर झाला आहे किंवा 80-90च्या काळामध्ये जे चित्रपट, मराठी चित्रपट आपण पाहिले, प्रामुख्यानं विनोदी चित्रपट, त्या सचिन किंवा महेश कोठारे या चित्रपटाच्या काळातला हा एक ओझरता प्रवास आम्ही या 4 गाण्यातनं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. चोरीचा मामला मामा ही थांबला. चोरीचा मामला मामा ही थांबला. प्रेमानं रे हात हात, तूच माझी मैना, करू नको लैना, या इश्काच्या गोड गोड रागी. नवरी असली ही मनात धसली, ही नवरी असली ही मनात धसली. हिचा नखरा पाहून काळीज उडतंय नवरा असला आणि हा कोपऱ्यात बसला. नवरा असला आणि हा कोपऱ्यात बसला. मला येता जाता चोरून बघताय नवरी असली अरे ही मनात ठसली. हो हे 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 हा. अग अग पोरी फसलीस ग. अग अग पोरी फसलीस ग. मुकाट गाडीत बसलीस ग. आता ये ना इकडं, जाऊ जरा तिकडं, ये ना. हट बाजूला हो तू पोरारा. हट बाजूला हो तू पोरारा. जाऊ नको तुझा तोरारा.
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात भेट आपली स्मरशी काय तू मनात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात छेडिती पानात बिन थेंब पावसाचे छेडिती पानात बिन थेंब पावसाचे ओल्या रानात फुले पुन अभ्र काजे ओल्या रानात फुले पुन अभ्र काजे मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात फुलले फुलले क्षण माझे फुलले फुलले क्षण माझे फुलले मी हो शकुनाच्या सजले रे क्षण माझे सजले फुलले क्षण माझे फुलले झुळूक वाऱ्याची आलेली ओळी सोनफुली साजण स्पर्शाची गाडी वाहून भाले मनखुळी झुळूक वाऱ्याची आलेली ओळी सोनफुली साजण स्पर्शाची गाडी वाहून भाले मनखुळी मनमोराचे नाचे रे भाविलो रे मेघिनी शकुनाच्या मेघिनी हसले रे क्षण माझे हसले फुलले रे क्षण माझे फुलले संगीताचा साठा जर पाहिला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण लावणीचे अनेक प्रकार आत्ता एक लावणी सादर केली खडी लावणी आणि बैठकीची लावणी अशा दोन लावण्या असतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे लताबाईंनी तशा लावण्या फार कमी गायलेल्या आहेत म्हणजे अगदीच कमी गायल्या आहेत ही एक बैठकीची लावणी जी नाधोंनी महानोरांनी अप्रतिम लिहिली आणि बाळासाहेबांनी
वेगळ्या धाटणीची लावणी, बैठकीची लावणी तुमच्यासमोर सादर करत आहोत. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणवाई. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणवाई. कोणता करू शिरवार सांग तरी काही राजसा. त्या दिशी करून दिला विडा. त्या दिशी करून दिला विडा. पिचला माझा चुडा कार भलताचा. त्या दिशी करून दिला विडा. पिचला माझा चुडा कार भलताचा. भलताचा रंगला हात लाल ओठात. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा. राजसा राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणवाई. कोणता करू शिरगार सांग तरी वा वा वा. खऱ्या अर्थानं वंसमोर, खरंच वंसमोर. नक्की नक्की ही 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 तुमची इच्छा पूर्ण आहे. या तुम्ही शिकविल्या खुणा. या तुम्ही शिकविल्या खुणा. सख्या सजना देह सतवार. या तुम्ही शिकविल्या खुणा. सख्या सजना देह सतवार. सोसता नयेर अशी दिली अंगार. राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा. राजसा राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणवाई. कोणता करू शिरगार सांग तरी खरोखर राजस येऊन जवळ बसलाय असंच वाटतंय ना? नाही, खरोखर ह्या चालीत इतका दम आहे. राग पूर्वी आहे हा आणि अप्रतिम बाळासाहेबांसाठी, लताबाईंसाठी, महानोरांसाठी त्या निसर्गाची हाक, त्या निसर्गाशी असलेलं नातं आपल्याला खरोखर टिकवायला पाहिजे. मग ते झाडांच्या स्वरूपात असेल किंवा अजून काही, पण ह्या जीवाची हाक त्या शिवापर्यंत पोहोचलीच पाहिजे. आणि हे जीवाशिवाचं जे नातं आहे ना, हे आपण अखंडित आणि अबाधितपणे राखून ठेवलं पाहिजे. हा बळीराजा आपला पोशिंदा आहे. तेव्हा जीवाचं आणि शिवाचं नातं, तुमचं आणि आमचं नातं एकच आहे.
शिवाची बैल जोडा जाईल बिगीन आपली पुढं डौल मोराच्या मानचा डौल मानचा यग रामाच्या बाणाचा यग बाणाचा डौल मोराच्या मानचा डौल मानचा यग रामाच्या बाणाचा यग बाणाचा तान सर्जाची हा नाम जोडी तान सर्जाची हा नाम जोडी तुला होईत हाती घोडी माझ्या राजा रे डौल मोराच्या मानचा डौल मानचा यग रामाच्या बाणाचा यग बाणाचा धरतीला भाळाची चाका मुखाच्या धुंदीची हा गाडी धरतीला
जोरदार टाळ्या ज्योती थांबा तुम्ही. ज्योतीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ह्या नृत्यांगना ज्योती मसलेकर अतिशय गुणी नृत्यांगना. त्यांनी 2 नृत्य आपल्यासाठी सादर केली आणि या सर्व कलाकारांसाठी, वादकांसाठी आणि बॅकस्टेजच्या कलाकारांसाठी सर्वांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कधी दूर दूर कधी तो समोर मन हरवते आज काहे कसे होते असे ही आस लागे जीवा कसा सावभूमी अवधूग मी स्वतः तिचे स्वप्न काहे जागता नाही मला वा वा वा. खरोखरी आपण म्हणतो की ही भूमी पुण्यभूमी आहे. महाराष्ट्र मराठ्ठ भूमी ज्याला म्हणतो
ती पुण्यभूमी आहे. ही गाथा महाराष्ट्राची, रयतेच्या शिवरायाची, त्या गोरगरीब अबलांच्या ओल्या डोळ्यातील पाण्याची. ही गाथा महाराष्ट्राची, रयतेच्या शिवरायाची, कावेरी कृष्णा गोदावरीच्या निर्मळशा पाण्याची. ही गाथा महाराष्ट्राची, गुणवंत राष्ट्रपुरुषांची, त्या ओंकाराच्या गाभाऱ्यातील मंद नितळ तेजाची. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांनी हे देश हा राष्ट्र ही संकल्पना ज्यांनी रुजवली, ज्यांनी लोकशाहीची मूल्य आपल्यामध्ये रुजवली, ज्यांनी शेतकऱ्यांपासून ते महिलांपर्यंत सर्वांना समान न्याय दिला, ज्यांच्या सैन्यामध्ये सगळे जाती धर्म भेद विसरून सगळे मावळे एकवटून काम करत होते. त्या सगळ्या मावळ्यांपैकी आपल्याला एक मावळा जरी होता आलं तरी मला असं वाटतं की त्यांचं स्वप्न, ज्यांनी स्वप्न पाहिलं त्यांची स्वप्नपूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही. हमारे जवान ये हमारे जवान
दिलों में जिनके आग हैं हथेलियों पे जान, हमारे जवान ये हमारे जवान। झंडा है इनके हाथ में भारत की शान का, इतिहास दे रहा प्रमाण इनकी आन का। एटम भड़क उठा है आज इनके प्राण का, जवान ये मुकाबला करे जहान का। असे आपले संगीत